तर आपण बुद्धिमत्तेचे वनरक्षकचे जुने प्रश्न काय आले होते आपण त्याचे व्हिडिओ बनवतोय. पण तुमची कमेंट सेक्शन पाहिजे की असे व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत का नकोय. कमेंट सेक्शन जास्त असेल तर मोटिवेशन जास्त भेटतं. कारण PYQ रिपीटेड होतात, त्याच्यामुळे आपण हे बनवत आहे आज. आणि ज्यांना पण आपला कोर्स घ्यायचे, रविराज देसाई ऍप डाउनलोड करा आणि तुम्हाला नक्कीच इथे चांगल्या पद्धतीने टॉपिक वाईज क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत, मॉक टेस्ट आहेत. तर तुम्ही हा ऍप आपल्या व्हिडिओच्या लिंक मध्ये भेटून जाईल. एक खाली लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही टच करून तुम्ही येऊ शकता या कोर्समध्ये. तर हा बघा आता आपण काय करतो, जे 15 क्वेश्चन आले होते, ठीक आहे, आपल्याला टोटल किती क्वेश्चन येतात, 15 क्वेश्चन येतात. ठीक आहे, आपण एक्झॅक्ट आहे असे क्वेश्चन उचलणार आहे आणि तेच सोडवणार आहे. दुसरं आपण काही सोडवणार आहे का, नाही सोडवणार. जसं की आता आपल्याला हा क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे, की सिंपल भाषेत काय लिहिलंय, पी आणि क्यू हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. पी हा उत्तरेला 20 मीटर चालतो, नंतर पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो, नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. त्याच वेळी क्यूचा उत्तरेकडे 45 मीटर चालतो. पी चा स्थानाच्या संदर्भात क्यू आता कोठे आहे. प्रश्न समजू नाही समजू एवढं तुम्हाला सांगतो. पी आणि क्यू हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. ठीक आहे, दॅट्स इट. पी आणि क्यू हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. मग आपण समजा इथं पी घेतली आणि इथं क्यू घेतला आणि यांची सुरुवात तर आता इथून होणार आहे आपली. समजलं तुम्हाला. पी आणि क्यू चा एक बिंदू घेतला. पी हा उत्तरेला 20 मीटर चालतो. आता तुम्हाला दिशा माहिती पाहिजे, तर ह्यातली ही जी दिशा असते ती उत्तर असती, ही जी दिशा असते ती दक्षिण असती, ही जी दिशा असते ती पूर्व असती आणि ही जी दिशा असते ती पश्चिम असते. ओके, समजलं तुम्हाला दिशा. ओके, दिशा समजल्या तुम्हाला. तर आता बघा, पी हा सुरुवात उत्तरेला जातोय, म्हणजे यांची सुरुवात या बिंदू सॉरी सरळ चाललं ना, इथं गेला, किती गेला, 20 मीटर गेला. किती, 20 मीटर उत्तरेला गेला. नंतर तो पश्चिमेकडे वळाला. आता ह्या पॉइंट वरून त्याची जर पश्चिम दिशा काढली, ही पूर्व आणि पश्चिम, तर पश्चिम दिशा ही येऊन जाईल. पश्चिमेला वळतो आणि किती, 40 मीटर चालतो. ठीक आहे, पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो. नंतर तो त्याच्या उजवीकडे, मी तुम्हाला शिकवलंय बाबा, उजवी बाजू डावी बाजू कशी ओळखायची असते. ही त्याची उजवी बाजू असते. वरती जो मी डॉट दिलाय या साइडून उजवी बाजू ही येऊन जाईल आणि डावी बाजू ही येऊन जाईल. आपला कोर्सच्या लेक्चरमध्ये तर हे मी शिकवलेलंच आहे, उजवी डावी. तर त्याच्यानुसार तो कुठं जातोय, आतापर्यंत पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो. नंतर तो त्याच्या उजवीकडे वळतो आणि 25 मीटर चालतो. ओके, संपला. त्याच वेळी क्यू हा उत्तरेकडे 45 मीटर चालतो. म्हणजे एवढं झाल्यानंतर क्यू पण बघा एकाच पॉइंटवर आहे, म्हणल्यावर एकाच दिशेने किती जातो, वर 45 मीटर. ठीक आहे, आता तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा. बघा, एक प्रकारे हा पॉइंटचा इथंच आहे, 20 मीटर, इथं 20 मीटर, 20 मीटर अधिक 25 मीटर, दोन्हींचं डिस्टन्स एकसारखं झालंय. तुम्ही नीट बघा, इथं 45 मीटर आणि इथं 45 मीटर, दोन्ही पण एकाच हिने गेलेले आहेत. म्हणजे हे एक्झॅक्ट दोघांच्या आमने सामने आहेत. इथं आहे आणि हा एक्झॅक्ट इथं आहे. ठीक आहे, तर पी इथं आहे, क्यू इथं आहे. ठीक आहे, पी इथं आहे, क्यू इथं आहे आणि पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कोठे आहे. आता विचारले की पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कोठे आहे. तर पीच्या पूर्वेस 40 मीटर, ह्याचं उत्तर काय येणार, पीच्या पूर्वेस 40 मीटर. कुणाचे विचारलंय, पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कुठे आहे. ठीक आहे, पीच्या स्थानाच्या संदर्भात क्यू आता कुठे आहे. बघा, पीच्या बरोबर, पीच्या पूर्व दिशेला क्यू 40 मीटर अंतरावर आहे. कारण ही डिस्टन्स आणि हे डिस्टन्स बघा, 40 ला 40 केलं. समजलं तुम्हाला. हा क्वेश्चन खूप इझी होता, हिट केला तर. समजा एक्झाम्पल देतो तुम्हाला, की बाबा हा क्यू जर जास्त गेला असता, म्हणजे इथं पी असता, क्यू थोडा वर गेला असता, तर क्यू इथं गेला असता आणि हा ट्रायंगल बनवून मग आपण तो
पी क्यू स्क्वेअर प्लस असं नाही पी एस म्हणजे आपण हा ट्रायंगल वापरून काढून ह्याचा आन्सर काढला असतं, पण एक्झॅक्ट समोरासमोर आल्यामुळे आपल्याला ह्याचा आन्सर एक्झॅक्ट भेटलेलं आहे. ठीक आहे, बघा आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा 3, 16, 125. मी तुम्हाला शिकवल्याप्रमाणे आपण ह्याचा डिफरन्स काढतो, पण आता हा डिफरन्स काढण्यासारखा नाहीये, कारण ह्याची बघा ना, आता समजा आपण 3 15 केलं, एक्झाम्पल घेऊ, 3 15 करून बघू आपण एकदा. ठीक आहे बाबा, समजा 3 15 केलं अधिक 1 केलं 16 होतंय. ठीक आहे, परत 16 पंचे 80 केलं नाही होत, म्हणजे ह्याचा काय मेल नाही लागत. ठीक आहे, तर आता मी नीट बघितलं, हे वर्ग क्यूब आणि घनांमधला क्वेश्चन दिसतोय मला. ठीक आहे, वर्ग क्यूब आणि घन. ठीक आहे, आणि हा क्वेश्चन फर्स्ट अटेम्प्ट मध्ये समजा सुटला नसला तरी तुम्हाला एक आयडिया देतो. जेव्हा वर्ग घन आणि क्यूब असतात, तर तुम्ही जर नीट बघितलं 1296 हा कशाचा तरी वर्ग येतोय. ठीक आहे, ही एक तुम्हाला आयडिया दिली. जर उत्तर नाही सापडलं, ह्यातला वर्ग कोणता आहे पूर्ण वर्ग तो बघायचा आणि 1296 ला तुम्ही टिक करू शकत होता. पण ह्याचं लॉजिक तुम्हाला सांगतो थोडस कसं होतं बघा, तुम्हाला सांगतो ह्याचं लॉजिक होतं 3 प्लस 3चा 1 3 होत होता. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 नंतर काय येतं आपलं 4 येतं. ठीक आहे, मग त्यानंतर 4 घ्यायचं होतं, 4 प्लस. ठीक आहे, त्यानंतर घ्यायचं होतं आपल्याला वेट ओके 3 प्लस 1. ठीक आहे, 3 प्लस आणि त्यानंतर 2. ठीक आहे, आणि 3 प्लस 1 4, 4चा स्क्वेअर येत होता 16. मग त्यानंतर 3 प्लस 2 आणि त्याचा क्यूब घ्यायचा होता, आणि त्यानंतर 5 क्यूब येत होता 125. आणि त्याच्यानंतर येत होतं 3 प्लस 3 आणि येत होते इथं 6 आणि 6चा 4था घात, असं तुम्हाला इथं करायचं होतं ऍक्च्युअल मध्ये. आणि जेव्हा तुम्ही 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 करणार, तेव्हा तुमचं 1296 आन्सर येऊन जाईल. आता हा क्वेश्चन येतो थोडा कॉम्प्लिकेटेड. कॉम्प्लिकेटेड म्हणजे कसं आहे, तुमच्या हा डोळ्याखालून पाहिजे आणि हा रूल तुम्हाला माहिती पाहिजे होता. जसं की म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. हा क्वेश्चन त्या टाईपचा आहे. जसं की एखादा न्यू विद्यार्थी जरी गेला, तर तुमच्याकडे टाइम खूप असतो एक्झाम मध्ये, या एक्झाम मध्ये तरी, तर त्यांनी करून काय होईल की तुम्ही टाइम मध्ये सॉल्व्ह करू शकत होता. आता समजा मी माझ्यासारखा एक विद्यार्थी आलो, मी सगळे लॉजिक लावणार, यातला फरक काढणार, क्यूब वर्ग काही समजलं नाही, तेव्हा तुम्हाला तुक्क्यावरती यावं लागतं. तुक्क्यावरती म्हणजे कसं करावं लागेल की बाबा वर्ग प्रॉपर जर वर्ग बघितला, फक्त 1296 हा प्रॉपर वर्ग आहे. तो कशाचा आहे सांगा, 1296 कशाचा वर्ग आहे. ठीक आहे, 1296 कशाचा तरी वर्ग आहे. ठीक आहे, तो वर्ग कशाचा आहे प्रॉपर काढा, तुम्हाला ह्याचा आन्सर 100% भेटून जाईल. कारण हे प्रॉपर वर्ग कशाचेच नाहीये, तर तुमचं इथंच क्वेश्चन पण सॉरी हे तर नाही, इथं हे तिन्ही वर्ग नव्हते तुमचे, ऍक्च्युअल मध्ये हा एकच वर्ग संख्या होती, जेणेकरून तुमचं डायरेक्ट आन्सर तुक्क्यावरती पण निघू शकत होतं. ठीक आहे, अशा वेळेस काय करायचं, अशा टाईपचं क्वेश्चन आला आणि दोघं सॉल्व्ह झालं, हे सगळे वर्ग घन काहीतरी दिसतात ते, तर यातला घन किंवा वर्ग बघायचा आणि एखादा टिक मारून द्यायचा. ठीक आहे, तुक्क्याचा खेळ आहे, पण हा लॉजिक आता समजलाय. नेक्स्ट टाइम असा क्वेश्चन आला, कारण हे रिपीटेड क्वेश्चन होतात, सिंपल काय होतं 3 प्लस 0 1, 3 प्लस 1 चा वर्ग, 3 प्लस 2 चा हे होता, आणि 3 प्लस 3 चा 4चा घात होता. हे घातामुळं काही क्वेश्चन्स कॉम्प्लिकेटेड असतात, पण ह्याचं कसं ते फिक्स पॅटर्न असतो. जेवढे तुम्ही, हा मी ऑलरेडी होमवर्क मध्ये पण दिलेला आहे, तर बऱ्यापैकी तुम्हाला हे नवीन काय वाटलं नसेल. बघू आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. बघा, मी जसं सांगितलं होतं, ज्या मुलांना माहिती आहे आणि आपले लेक्चर बघितलेले, हा क्वेश्चन तर सॉल्व्ह व्हायलाच पाहिजे तुम्हाला. जर परवा गुरुवार असेल तर कालच्या आधीचा दिवशीचा वार कोणता. मी सिंपल काय सांगितलंय की बाबा, पहिली गोष्ट काय करायची, आज लिहायची. आज लिहिली तुम्ही, आता पुढचं बघूया. जर परवा गुरुवार असेल, आज नंतर काय येतो रे, उद्या येतो, आणि उद्या नंतर काय येतो, परवा येतो. ठीक आहे, आणि परवा त्यांनी काय सांगितलंय रे, तुम्हाला गुरुवार सांगितलेला आहे. ठीक आहे, गुरुवार त्यांनी परवा सांगितलेला आहे. त्याच्यानंतर कालच्या आधीच्या दिवशी कोणता दिवस होता. ठीक आहे, हो का, कालच्या, ठीक आहे, कालच्या आधीच्या दिवशी, कालच्या आधी,
दिवशी हा दिवशीचा वार विचारलाय. हा वार कोणता आहे? ठीक आहे. हा गुरुवार आहे ना, तर बघा तुम्ही गुरुवारच्या आधी येतो बुध, बुधच्या आधी येतो सोम, मंगळ. ठीक आहे. मंगळच्या आधी येतो सोम, सोमच्या आधी येतो रवी. ठीक आहे. रविवार. ठीक आहे. आणि त्यांनी काय विचारलं होतं, कालच्या आधीचा वार कोणता होता? तर तुमचा आन्सर रविवार यायला पाहिजे आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला रविवार टिक करायचं आहे. समजलं तुम्हाला? त्याच्यानंतर बघूया आपण. हे बघा त्यांनी काय बोलले, हा माझ्याकडून टेबल चुकलेला आहे टाईप करताना. एम नंतर इथं NOPQRSTUVW असं करायला पाहिजे होतं, थोडी मिस्टेक झाली आहे. ठीक आहे. समजून घ्या. त्याच्यानंतर अक्षरे वापरून तयार न होणारा शब्द निवडा. ठीक आहे. बघा आता सिंपल बात आहे की बघा STABL SAL LEST. ठीक आहे. ह्याच्यात असणार पण STI बघा हा आहे ना, हा यायला नव्हता पाहिजे. ह्याचा STICK हा जो नाही 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 एक मिनिट. ओके काय चुकलंय आपलं? सी आहे. ओके हा ह्याच्यामध्ये हा सी एक्स्ट्रा आलेला आहे. सी नव्हता यायला पाहिजे. ठीक आहे. कारण आपल्या ह्याच्यामध्ये हा सी कुठंच नाहीये स्टेबल मध्ये, हा सी एक्स्ट्रा आलाय आणि तो शब्द न वापरून होणारा शब्द म्हणून स्टिक राईट आहे. टेबल मध्ये बघा TABL हे सगळे शब्द भेटतील, लिस्ट मध्ये पण हे सगळे भेटतील, पण हा सी हा एक्स्ट्रा आलाय त्याच्यामुळं हे तुमचं ऑप्शन रॉंग येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मी तुम्हाला शिकवलेलंच आहे ऑलरेडी अंतर्निहित सॉरी आरसाचं काय आरोग्य अंतर्निहित नाही आरसाच आहे. बघा आता आरसाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की डायरेक्ट डायग्राम काढून तुम्ही पेपरने उलटी बघू शकता. पण अशा वेळेस थोडं दिमाग लावलं तर ठीक आहे, थोडस दिमाग लाव की बाबा इथं आरसा आहे. ठीक आहे. आणि ऑफकोर्स चौकोनला चौकोन राहील. ठीक आहे. समजा ही चौकोन आपण काढू थोड्या वेळासाठी. ठीक आहे. आता ही प्रतिबिंब इथं ठेवली तर नक्कीच अशी होऊन हा जो एक बॉक्स आहे तो इथं बॉक्स तर दिसणार आहे. एवढी मला डायग्राम कळली. ठीक आहे. जर मी बघितली ठीक आहे बघा ही बॉक्स कुठे गेलेला, कुठं खालच्या साईडला घातलं, ही तर चुकलं याच. ही बॉक्स कुठे गेले या, ही तर कुठं बॉक्सच नाही. काय काढले काय माहिती असं लांबड तिच्या आईला तिच्या. आणि ही बघा ही आता ही एक डायग्राम मॅच होती आणि ही तर बघा त्रिकोण कुठनं आला, हे कुठनंही काही काढायला लागलं, ही पण नाही येणार. एका झटक्यात उत्तर निघलं रे. मी फक्त त्याची एकच डायग्राम काढली, थोडीशी उलटी करून बघितली. आता त्यानंतर तुमची मग ही काढायची गरजच नाही पडली. मला फक्त थोडक्यात डोळ्यांमधून एकदम नाही का पागल काय बोलतोय मी. ठीक आहे. डोळ्यांनी मी एकदम शोधतो, मला डायलॉग जमेना. ठीक आहे. पण ठीक आहे माझं उत्तर तर काढता आलं मला. ओके. आता बघा कौशल्य म्हणाला. ठीक आहे. कौशल्य म्हणाला की प्रशांतची आई ही माझ्या वडिलाच्या पत्नीची आई आहे. ठीक आहे. कौशल्य म्हणाला. ठीक आहे. तर आता बघा हा थोडासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे. ठीक आहे. थोडंसं इथे चुकू शकता तुम्ही. जसं की आता बघा मी सिंपल बघा कौशल्य म्हणाला. ठीक आहे. कौशल्य म्हणाला प्रशांतची आई. ठीक आहे. प्रशांतची आई. ठीक आहे. ही माझ्या वडिलाच्या पत्नीची आई आहे. ठीक आहे. बघा सिंपल. आता प्रशांतची आई. ठीक आहे. हा थोडा साईडला. आणि कौशल्य म्हणाला माझ्या प्रशांतची आई ही माझ्या वडिलाच्या पत्नीची आई आहे. ठीक आहे. एक प्रकारे आपल्याकडं दोन सिच्युएशन आले तिथं. काय आले? पहिलं प्रशांत. ठीक आहे. आणि प्रशांतची आई. ठीक आहे. प्रशांतची आई. ठीक आहे. एक साईडला गेला आपण. ठीक आहे. कौशल्य म्हणाला ही माझ्या. ठीक आहे. कौशल्य म्हणाला ही माझ्या वडिलाच्या. ठीक आहे. पत्नीची आई आहे. ही माझ्या वडिलाच्या पत्नीची आई आहे. ठीक आहे. मग आता एका साईडला तुम्हाला कौशल्य काढा. ठीक आहे. कौशल्य काय म्हणतोय बाबा ही माझ्या वडिलाच्या, ही माझ्या कौशल्याचा एक बाप पण आहे, त्याला वडील म्हणतात. ठीक आहे. वडिलाच्या पत्नी. मी कधी पण काय सांगितलं पत्नीला असं लिहायचं. ठीक आहे. वडिलाच्या पत्नी. ठीक आहे. पत्नीची आई आहे. ठीक आहे. म्हणजे ही एक प्रकारे ह्याचं काहीतरी वंशावळ आहे. तिची आई आहे. ठीक आहे. ही तिची आई आहे. ठीक आहे. तर प्रशांतचे कौशल्य सोबत नाते काय? ठीक आहे. अवघा ही आई आहे, आईपासून दोन आहेत, म्हणजे ही जी पत्नी असेल ही कुठली पोरगी असेल, ही आता कुणाची तरी पत्नी आहे, पण ही मुलगी पण आहे ना, ही कुणाची तरी मुलगी पण आहे.
ही मुलगी आहे ना, या बाईची मुलगी आहे ना एक प्रकारे, आणि हा मुलगा आहे. समजलं का तुम्हाला काय म्हणतोय? ही जरी ह्याच्यातनं जरी निर्माण झालेली असली, ही कोण आहे बाबा? मुलगी आहे, आणि ही कोण आहे? मुलगा आहे. ठीक आहे, मुलगी आणि मुलगा, बस संपला विषय. तर प्रशांतचे कौशल्य सोबत, आता ह्याचं आणि ह्याचं नातं काय बघा. जर तुमची आई, एक्झाम्पल कौशल्याला तुम्ही तुमच्या जागी ठेवा, समजा इथं मी आहे, एक्झाम्पल ठेवा मी, ही माझी आई. ठीक आहे, ही माझी आई, आणि आई आई आणि हे एक दोघं बहीण भाऊ आहेत, बरोबर ना? प्रशांत मुलगा आहे आणि हे दोघं बहीण भाऊ आहेत. म्हणजे तुमच्या आईचा भाऊ कोण लागतो? मामा लागतो ना. एवढं तर आता डोक्यात आलं असेल तुमच्या मी काय म्हणतोय. आता बघा, तर प्रशांतचे कौशल्य सोबत काय नाते आहे? प्रशांतचे कौशल्य सोबत काय नाते आहे? तर बघा, कौशल्य सोबत आईचा भाऊ आहे. ठीक आहे, आईचा भाऊ, त्याला मामा जर आला असतं तर मामा उत्तर आलं असतं. समजलं? सोप्या भाषेत शिकवलेलं आहे. नेक्स्ट घेऊ आपण. हे बघा, येणारी अक्षरगट निवडा. बापरे, माझ्याकडे चार्ट नाहीये. चार्ट का नाही माझ्याकडे? ओके, मला आता डायरेक्ट काढावं लागेल. ठीक आहे, बघा, पी पी पी. ठीक आहे, सेम ठेवलंय इथं ऑप्शन मध्ये पण पी 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 पी, म्हणजे एक प्रकारे माझा इथं पीच येणार आहे. ओके, माझा पी झाला, पीचं मी कव्हर केलं. त्याच्यानंतर बी, बी नंतर येतोय सी, सी नंतर येतोय डी, डी नंतर काय येणार? ई येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता सी नंतर ई नंतर जी. पण मला शेवटचे दोन करायची गरज पडली नाही. का सांगतो तुम्हाला, मी आधीच हे एक्सप्लेनेशन केलेलं आहे. कारण का सांगतो, इथं के आहे, इथं एफ आहे, इथं आहे, माझा आन्सर डायरेक्टच निघला ना. म्हणजे पुढचे दोन सॉल्व्ह करायची मला गरजच पडलेली नाहीये. ठीक आहे, तर पीई आय एम. आता जर तुम्ही बघितलं सी नंतर डीई, ठीक आहे, मग तुमचं एक्झॅक्ट आय आणि एम येऊन जाईल. ठीक आहे, पण ह्या दोन ह्याच्यात सॉल्व्ह होत असेल तर तुम्हाला पुढचं काही सॉल्व्ह करायची गरज नाहीये. ठीक आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल व खालील शब्दांपासून अर्थशब्द बनवू शकेल असे पर्यायातून निवडा. ठीक आहे, आता जर तुम्ही बघितलं, ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे, इथं सरळ टी टाका. टीम, टिक, टीज, ट्रूथ. ठीक आहे, टीम, टिक, टीज, ट्रूथ, हे सगळे अर्थपूर्ण शब्द आहेत. सीम, सिक, सीज, श्रुत. श्रुत बघा, यस मधून हा श्रुत हा होऊ शकत नाही, नॉर्मल आहे, त्यामुळे हा चुकलाच होता. श्रुत, श्रुत आहे का? नाही. आपल्याला सोपी स्पेलिंग श्रुत येणार नाही. श्रुत येते का? नाही येते. एकमेव टी आहे जो उत्तर तुम्हाला एक्झॅक्ट अर्थपूर्ण शब्द उत्तर येऊ शकतो. तर ह्याचं उत्तर येणार टी. ओके, आता बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता हा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये सरळ भाषेत सांगतो, एक सामर्थ्य आहे. ठीक आहे, आता जर तुम्हाला नीट बघितलं बघा, चीन, श्रीलंका, नेपाळ हे देश आहेत आणि बिहार हे राज्य आहे. संपला विषय. दुसरं काय बघायची गरज नाही. हे तुम्हाला पाठ असू नाही पाठवू, तिन्ही देश दिले, चौथं राज्य दिले, आणि एक वेगळी आहे ती कुठली? बिहार. ती आता ह्यांच्या राजधानी आहेत. राजधानी पाठ असू नसू, पण इथं तुम्हाला फरक समजलेला आहे, तर तुमचं उत्तर इथंच संपलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. आता बघा, खालील मालिकेत प्रश्न येऊ शकेल असा निवडा. ठीक आहे, आता बघा सीईजी. ठीक आहे, सीईजी, त्याच्यानंतर काय येणार? सीईजी, आणि सोप्या भाषेत आय यायला पाहिजे, ते तर मी आय लिहून ठेवलं. ठीक आहे, आता आय माझे दोन, हे ऑप्शन तर कट झाला, हा ऑप्शन पण कट झाला. त्याच्यानंतर डी एफ एच. ठीक आहे, आता माझा डी एफ एच. ठीक आहे, बघा, डी एफ एच, त्यानंतर यायला पाहिजे जे, आय नंतर जे. ओके, दोन्हीकडे आय जे आले. ठीक आहे, त्याच्यानंतर क्यू आर एस. ठीक आहे, क्यू आर एस. आता क्यू आर एस कुठे आहे माझा? क्यू आर एस, त्यानंतर मग टी येणार, कारण एक एकचा गॅप आहे. मग आय जे टी माझं राईट आन्सर येऊन जाईल. समजलं? गॅप पण बघायचा आहे. नॉर्मल आपण हे सगळ्या गोष्टी शिकलेलो आहे, त्याच्यामुळे थोडी स्पीड माझी वाढलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. हे बघा, ज्याप्रमाणे अक्षर समूहाचा त्याचप्रमाणे तिसऱ्या अक्षरांचा संबंध. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे ह्याचा आणि याचा काहीतरी संबंध सेम आहे, तर ह्याचा असा संबंध सेम आणा. ठीक आहे, बघा त्यांनी काय केलंय, एकमेकांचे संबंध काय सेम आहे ते तुम्हाला बघायचे. ठीक आहे, सरळ भाषेत सांगतो तुम्हाला की यल आणि एन. आता यल आणि एन मध्ये काय फरक आहे बघू आपण.
ठीक आहे बघा, यल आणि एन, ठीक आहे 12 13 म्हणजे 2 नी प्लस केलेला आहे, म्हणजे +2 झालंय. यस आणि यू बघू आता, यस आणि यू प्लस 1 चा फरक आहे, तिथं +2 चा फरक होता, आणि एक्स आणि झेड मध्ये काय तिचा फरक आहे, +2 चा फरक आहे. ओके, यस, ओके, टी यू बघा 2 2 1. मग त्याच्यानंतर आपण तसं करू शकतो का, की ह्याच्यातला जो फरक आहे यल एक्स एक्स मधला, ठीक आहे, तर बघा 2 1 2 असा फरक दिलेला आहे सध्या अक्षर मालिकेत, 2 1 2. तर मग आपण जी मध्ये पण असं करू शकतो का, 2 चा फरक, जी समजा इथं एच आय जे, जे घेऊ शकतो का आपण, 2 चा फरक नाही. ओके, जी एल एम एन, ओके ओके सॉरी, हा 2 चा फरक नाही, एकचा फरकच आहे, ठीक आहे, एकचाच फरक आहे. एल नंतर एम नंतर एन, ठीक आहे, मग जी नंतर एच नंतर आय, ठीक आहे, कारण एकचाच फरक आहे तिथं, जी नंतर एच नंतर आय, ठीक आहे. त्याच्यानंतर के एस नंतर टी यू, ठीक आहे, टी यू म्हणजे इथं पण +1 चा फरक आहे. त्याच्यानंतर काय येणार, के नंतर काय येणार, एल एम. त्याच्यानंतर पण जो एक्स नंतर काय दिलंय, वाय झेड, इथं पण 1 चा फरक आहे. क्यू नंतर काय येणार, आर एस, म्हणजे एक प्रकारे +1 +1 +1, ठीक आहे. तुम्हाला समजलं नसेल, मी सोप्या भाषेत सांगतो की बघा, एल नंतर एन लिहिला, एस नंतर टी यू लिहिला, एक्स लिहिला, म्हणजे एक शब्द गाळून पुढचा शब्द लिहिलाय. तसंच जी नंतर एस सोडायचा, त्यानंतर आय लिहायचा, के नंतर एल सोडायचा, त्यानंतर एम लिहायचा, त्यानंतर क्यू सोडून एस लिहायचा, संपला विषय. सोप्या भाषेत हेच त्याचा आन्सर होतं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. 8 16 80 242, ठीक आहे, 8 16 80 242, ठीक आहे. बघा, मी पहिल्यापासून तुम्हाला सांगितलेल्या गोष्टींमधून पहिला आपण डिफरन्स काढून बघायचा, ठीक आहे. पहिली गोष्ट, कधी पण ह्यांचा डिफरन्स काढायचा, ठीक आहे. आता जर तुम्ही ह्यांचा डिफरन्स काढला, ठीक आहे, ह्यांचा जर तुम्ही डिफरन्स काढला, 26 मधून 8 घालवा, 26 मधून 8 घातले, इथले 6 गेले आणि हे तुमचे 18 होऊन जाईल, ठीक आहे. 80 मधून जर तुम्ही 26 काढा, 80 मधून हे 20 काढा आणि हे 6 काढा, तर तुमचं काय येऊन जाईल, 54 येऊन जाईल. तर 242 मधून तुम्हाला 80 काढायचे, ठीक आहे. 242 मधून तुम्हाला 80 कट करायचे. समजा आता तुम्ही ह्याच्यातला 80 कट केले, ठीक आहे, तर हे 40 गेले, हे 40 गेले, तर 160 आणि 162, राईट ना, 162, तर 162 गॅप राहतोय, ठीक आहे. मी काय केलं बाबा, ह्याच्यातनं ह्याच्यात वजाबाकी केली, ह्याच्यातनं ह्याच्यात वजाबाकी केली, ह्याच्यातनं ह्याच्यात वजाबाकी केली, ठीक आहे. आता बघू शकता, 18 त्रिक 54, ठीक आहे. जर नीट बघितलं, 18 गुणिले 3 केलं तर 54 येते, आणि 54 गुणिले 3 केलं तर 162 येते, आणि 162 गुणिले 3 केलं, ठीक आहे, 162 गुणिले 3 केलं तर काय येणार, 3 दुने 6, 18, 1 आणि 4, 486 येईल का, बरोबर का, 486, ओके राईट, 486 येते. म्हणजे बघा, 486 ला जेव्हा तुम्ही ऍड करणार कशामध्ये, 242 मध्ये, 486 प्लस 242, 6 2 8 8 4 12 4 2 728 आणि 728, म्हणजे एक प्रकार काय झालं, आपण पहिला डिफरन्स काढला. डिफरन्स काढल्याचा अर्थ काय असतो, की ह्यांची ऍडिशन करून पुढची संख्या येणे. ज्यांनी पण आपले रेग्युलर लेक्चर केले त्यांच्यासाठी नवीन नसेल, समजला असेल, आणि जो एकदम नवीन विद्यार्थी आहे ह्याचा संदर्भ काय असतो, पूर्ण एक लेक्चर आपल्या युट्यूब चॅनलवर ऑलरेडी आहे, जेणेकरून तुमचा हा डाऊट क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. एका मुलीकडे बोर्ड दाखवत माणूस म्हणाला, तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलाच्या बायकोचा मुलगा आहे. बघा, मुलाकडे मानस म्हणाला, तो माझ्या वडिलाचा बायकोचा मुलगा आहे, ठीक आहे, ठीक आहे. मानस म्हणाला, तो क्रिकेट खेळणारा मुलगा, ठीक आहे, मानस म्हणाला क्रिकेट खेळणारा मुलगा, ओके, तो क्रिकेट आणि मुलगा असं लिहू आपण काहीतरी, क्रिकेट खेळणारा मुलगा, ठीक आहे, हा माझ्या वडिलाच्या बायकोचा मुलगा आहे, ठीक आहे. आता जरा थोडंसं आपण करू, तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलाच्या बायकोचा मुलगा आहे. हा क्रिकेट खेळणारा मुलगा कुणाच्या, माझ्या, म्हणजे मानसच्या, ठीक आहे, मानसच्या वडिलाच्या बायकोचा, आणि हा कोण आहे, तो क्रिकेट खेळणारा,
ठीक आहे. आणि हे नवरा बायको झाले त्याला आपण असा एरो वापरतो. एक प्रकारे माणसच्या वडिलाच्या बायका म्हणजे एक प्रकारे तुम्हाला स्टेटमेंट तुमच्या मनानेच बनवायचे प्रॉपर लॉजिकल लावून. आणि जर तुम्ही बघितले दोघं एकमेकांचे भाऊ होतात, ठीक आहे, समजलंय. आणि जरी तुम्हाला ह्याचा पण आपण लेक्चर घेतलेलं प्रॉपर, तो व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की मी एवढ्या फास्ट का करतोय, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये फास्ट सोडवायचे. ठीक आहे, लॉजिक लावा, थोडंसं डोकं लावून लगेच सॉल्व्ह करायचं. त्याच्यानंतर BDFH, ठीक आहे, बघा BDFH याच्यानंतर जे आणि तुमचा आन्सर जे येऊन जाईल. ठीक आहे, समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर 7, 9, 13, 21. ठीक आहे, 7, 9, 13, 21. ठीक आहे, 7, 9, 13, 21. 9 7 गेले, 2 डिफरन्स काढणे पहिला. 13 9 गेले, 9 आणि 4 ओके. 21 मधून 13 गेले, किती होता? 13 आणि 7 किती झाले? 8 होतं का? वेट 13 7 ओके 8 होतं ते. समजलं. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16. आता जर तुम्ही नीट बघितलं ह्यांच्यात काय केलेलं आहे बघा, गुणिले 2 केलं तर 4 येते, गुणिले 2 केलं तर 8 येते. मग 8 गुणिले 2 करू आपण 16, 16 आणि 1 म्हणजे ह्यांची बेरीज करू. 6 आणि 1 7, 2 आणि 1 3, 37. उत्तर तुमचं आहे का ऑप्शन मध्ये? हो आहे तर म्हणजे आन्सर तुमचं बरोबर आहे. चला नेक्स्ट. ओके, क्वेश्चन संपलेला आहे. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करा. आणि आपलं ऍप्लिकेशन आहे रविराज देसाई, त्याच्यामध्ये तुम्ही सगळे लेक्चर आपले कव्हर अप करू शकता. आणि आजच्या व्हिडिओची मला कमेंट हवी आहे, कमेंट बघून मला मोटिवेशन भेटतं. चला, जय महाराष्ट्र. आपण येणाऱ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये लवकरच भेटूया.